हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आलू पराठा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये मी एक ट्रिक पण सांगणार आहे की तुमचा पराठा फुटू नये म्हणून काय करावं आणि पराठा कसा लाटायचा ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता स्टार्ट करूया. आता पहिलं आपण काय करूया, जे बटाटे आहेत त्यांना उकडून घेऊया. तर बटाटे उकडतानाच हीच मेन ट्रिक आहे की जर तुम्ही पाण्यात उकडले बटाटे तर ते पाणी जास्त शोषून घेतात आणि मग आपलं जे सारण असतं ना ते जास्त पातळ होतं. तर यासाठी आपण काय करणार आहोत, डब्यात किंवा तुम्ही बंद डब्यातही ते बटाटे उकडून घेऊ शकता, जेणेकरून त्याच्यात अजिबातच पाणी जाणार नाही. आणि त्याला कुकर लावून घ्यायचा आहे. 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण तुम्ही पाण्यात नाही ठेवतात. त्याच्यानंतर आता त्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर पिठामध्ये मी आता काय केलं आहे, मीठ घातलं. ते मी पीठ पूर्ण मिक्स केलं आणि त्याच्यानंतर मी पाणी घातलं. जर तुम्ही लगेचच मीठ घातल्या पाणी घातलं मिक्स न करता तर ते मीठ पूर्ण पिठाला लागत नाही. त्याच्यामुळे मीठ घालून पहिलं मिक्स करून घ्या, नंतर त्याच्यामध्ये पाणी घाला हळूहळू आणि असा घट्ट असा गोळा करून घ्या, जसं आपण चपातीला करतो तसा. तर आता आपण पीठही आपल्या बाजूला झालं आहे करून. तर मिरच्या कापून घेऊया फोडणी देण्यासाठी. मिरचीला मध्ये छेद करून घ्यायचा आहे, जास्त बारीक तुकडे करायचे नाहीत, म्हणजे पराठ्यामध्ये खाताना ते लागतील आणि तिखट असेल तर मग ते व्यवस्थित नाही लागत, म्हणून मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर इथे मी कढीपत्ता थोडासा बारीक करून घेते. नॉर्मली कढीपत्ता आपण खाऊ शकतो, त्याच्यामुळे तो बारीक करून त्याच्या पराठ्यामध्ये टाकायचा आहे. नंतर आपण बारीक करून घेऊया कोथिंबीर. आता कोथिंबीर बारीक करत असताना ती एकदमच बारीक करून घ्यायची आहे, कारण त्याचे जे देठ आहेत ना ते बाहेर येऊ शकतात पराठ्यामधून, म्हणून ते देठ वगैरे एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत. बघा, मी एकदम बारीक करून घेतली आहे कोथिंबीर. बारीक झाल्यावरतीही त्याच्यामध्ये मध्ये मध्ये चाकू फिरवायचा आहे, म्हणजे कुठे एखादा देठ असेल तोही बारीक होऊन जातो. तुम्ही जेवढी बारीक कराल ना तेवढा तुमच्या पराठ्यामध्ये ते छान राहील, बाहेर येणार नाही कुठूनही. तर चला, माझी आता कोथिंबीरही कापून झाली आहे. आता आपण कुकर बघूया. 3 शिट्ट्या तर झाल्या आहेत, ओपन करून बघूया. चला बघूया, बटाटी ते प्रेस करून बघूया. बटाटेही छान उकडले, कुठेही त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही आहे. आता हे आपण काढून घेऊन सोलून घेऊया. त्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहे. तुम्ही जेव्हा बटाटे उकडत ठेवता त्यावेळेलाही ते साल काढून ठेवू शकता, म्हणजे अजून सोपं होतं काम. आणि हे जे आहेत ना जास्त उकडत नाही, त्याच्यामुळे सालही थोडं निघायला वेळ लागतो. तर तुम्ही जेव्हा बटाटे उकडत ठेवता त्यावेळेलाच साल काढून ठेवा, म्हणजे अजून काम सोपं होतं आणि फास्ट होतं. तर चला, माझे सगळ्या बटाट्यांचे साल काढून झालेलं आहे. आता आपण भाजी बनवायची कशी ते बघूया. आता बटाटे आपले कमी उकडल्यामुळे थोडेसे कडक असतात आणि कमीच उकडायचे आहेत ते, जेणेकरून ते पाणी सोक करणार नाही जास्त. त्याला किसून घेऊया. छान असा बघा घट्ट असा किस झाला आहे, त्याच्यामध्ये कुठेही पाणी नाही आहे, चिकट होतं ते मस्त. जसं आपलं पुरणपोळीचं सारण होतं ना तसं ते सारण छान बनतं. त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि त्याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊया. मीठ आपण बटाटे उकडताना घालत नाही, कारण पाण्यात न उकडल्यामुळे त्याला मीठ लागणारही नाही सुक्या बटाट्यांना, म्हणून आपण मीठ नंतर घालणार आहोत. आणि ते मीठ अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित लागतं मीठ, चवीनुसार मीठ घालू शकता. पिठामध्येही आपण थोडंसं मीठ टाकतो, त्याच्यानुसार आपण भाजीमध्ये मीठ घालणार आहोत. चला, आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी काय लागणार आहे, तर आपण तेल गरम करून घेऊया. त्याच्यानंतर आपण तेल गरम झालं की मग त्यात घालणार आहोत मोहरी. मोहरीचा तडका जर आपण दिला तर भाजी खूपच टेस्टी लागते. इथे मी 4 चमचे मोहरी वापरली आहे. मोहरी जास्त वापरलात तर छान असा त्याला स्मेल येतो आणि मस्त असा तडका लागतो भाजीला. त्याच्यानंतर आपण घालूया कढीपत्ता आणि मिरची. हे सगळं थोडंसं भाजेपर्यंत, म्हणजे लाल होईपर्यंत भाजून घेऊया, गरम करून घेऊया. नंतर तो तडका भाजीमध्ये घालूया आणि थोडंसं झाकण लावून घ्यायचं, म्हणजे त्या तडक्याचा स्मेल छान असा त्या भाजीला येतो. आता बघा, थोडा वेळ करून मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. मस्त असा भाजीला सुगंध येत आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यात घालणार आहोत मसाले. हळद घालूया. हळद घातल्यानंतर छान असं त्या भाजीला एक कलर येतो. त्याच्यानंतर आपण त्यात घालणार आहोत मसाला. आता मसाला तुम्ही म्हणता मिरची आणि मसाला का, तर मिरची आपली भाजीला जरी घातली तरी एवढी तिखट होत नाही आणि पराठा आपल्याला
जर तिखट नसेल तर तो गोड लागतो, गोडूस लागतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडासा मसालाही घालणार आहोत, जेणेकरून त्या भाजीला मस्त असं थोडंसं तिखटहीपणा येईल. तर हे सगळं घालून आपण ती भाजी हाताने पूर्ण मॅश करून घ्यायची आहे. कुठेही जर तुम्हाला इन केस तुकडा लागला तर तो बारीक करून घ्यायचा आहे. आपले जर घट्ट तुकडे जर त्याच्यामध्ये राहिले तर पराठा फुटण्याची शक्यता असते, म्हणून कुठेही तुकडा ठेवायचा नाही. भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता बघा मी त्याचे छोटे छोटे गोळे करते आहे, जेणेकरून पराठा पटापट लाटता येईल. तर छोटे छोटे असे जेवढे तुम्हाला पराठ्यामध्ये हवेत तेवढे गोळे करून घ्यायचे. मी मध्यम आकाराचे गोळे करून घेत आहे. आता भाजीचे तर गोळे झाले आहेत, तर आपण पोळीच करायचे जे गोळे आहेत ते करून घेऊया. इथे बघा मी छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे, तो लाटून घ्यायचा. मध्यभागी आपलं सारण ठेवायचं आणि तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. चारी बाजूने व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आणि कुठेही तुम्हाला वाटलं की तिथे तडा जाणार आहे तर ते व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं. कुठेही छेद जायला द्यायचं नाही आहे. बघू शकता छान असा मी गोळा करून घेतला आहे, कुठेही त्याला तडा गेलेला नाही आहे. छान असे त्याच्यामध्ये भाजी पॅक झाले आहे. असेच मी बाकीचेही गोळे करून घेतले आहेत बघा. आता हे गोळे तर तुम्ही अगोदर करून ठेवलात ना तर पराठा जो असतो तो पटापट आपण लाटू शकतो. हेच थोडंसं ट्रिकी काम असतं. आता तुम्ही लाटताना काय कराल, लगेच त्याच्यावरती लाटणी फिरवायची नाही आहे. तसं केलात तर ते जे सारण आहे ते चारी बाजूला पसरत नाही, व्यवस्थित मध्यभागीच राहतं. म्हणून आपल्या हाताने पहिलं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे चारी साईडने आणि मग हलक्या हाताने त्याच्यावरती लाटणी फिरवायची आहे. तुम्ही बघू शकता कुठेही माझं सारण बाहेर येत नाही आहे. छान असा पराठा बघा लाटला जातो आहे. आणि मी पराठा जाडही ठेवत नाही, पातळच ठेवते. तरी पण बघा तुम्ही की छान असा तो पराठा फुगतो. चला मस्त असा माझा पराठा तर लाटून झाला आहे. आता बघूया आपण की फ्राय कसा करायचा पराठा. तर मस्त असं तेल घालून घेतलं आहे मी थोडंसं. तूप नंतर घालायचं आहे पराठ्याला. तूप तव्यावरती टाकायचं नाही, तर मग त्याला वास येतो थोडासा. म्हणून तेल घातलं आहे, जेणेकरून तवाला तो पराठा चिटकणार नाही. आणि मध्यम फ्लेमवरती ठेवायचा आहे. पहिले हाय फ्लेमवरती तवा गरम करून घ्या आणि नंतर मध्यम फ्लेमवरती ठेवा. बघा मस्त असा माझा पराठा आहे. त्याच्यावरती आता तूप घालून घेऊया. साजूक तूप आहे, मी गोवर्धनचं तूप यूज केलं आहे. तुम्ही घरगुती तूप किंवा कोणतंही तुमचं घरातलं तूप यूज करू शकता. पराठ्याला शक्यतो तूपच लावा, म्हणजे कितीही जर तुम्ही वेळ ठेवलात तो पराठा तरी छान असा त्याला लुसलुसीतपणा राहतो आणि मस्त तो पराठा राहतो. वासही येत नाही. तेलाचा थोडंसं आपल्याला जास्त वेळ झाला की चिकटपणा जातो, वास येतो, तर असं होत नाही. तूप लावलं की छान असा पराठा राहतो. बघा माझा पराठा मस्त असा फुगला आहे आणि दोन्ही साईडने मस्त असं मी त्याला खरपूस असा भाजून घेतला आहे. पराठा तव्यात टाकला ना की थोडासा भाजला की परतून घ्यायचा आहे. एकाच साईडने जास्त भाजायचं नाही आहे. त्याला दोन्ही साईडने परतून त्याला भाजून घ्यायचं आहे आणि खरपूस असा कलर आला की तुम्ही समजू शकता की तुमचा पराठा छान भाजला आहे. एकदम जास्त हाय फ्लेमवरती पण भाजायचा नाही आहे, नाहीतर मग तो आतमध्ये थोडासा कच्चा राहतो आणि बाहेरून खरपूस कलर येतो त्याला. चला तर मग आता मी बाकीचेही पराठे असेच करून घेते. बघू शकता तुम्हाला माझा फुगलेला पराठा बघूनच समजेल की माझं सारण कुठूनही बाहेर आलं नाही आहे किंवा तो पराठा फुटला पण नाही आहे. तर असेच आता आपण दुसरे पराठे भाजून घेऊया. तर बघू शकता मस्त माझे सगळे पराठे छान झाले आहेत. कुठचाही एकही पराठा माझा फुटला नाही आहे आणि छान खरपूस कलर येईपर्यंत त्याला मी भाजून पण घेतलं आहे. चला माझे पराठे आता ऑलमोस्ट होत आले आहेत करून. मी दोन्ही साईडने तूप लावून घेते. त्याला फुगला की नंतर त्याला तूप लावायचं आहे. टाकल्या थोडंसं लावायचं, पण नंतर त्याला जास्त तूप लावायचं आहे. आता बघा मस्त तुम्ही कलरच बघू शकता की किती छान दिसतो आहे पराठ्याचा कलर. चला आता माझे पराठे करून झाले. आपण त्याला आता थोडंसं बटर लावूया मध्ये. आता तो माझा पराठा बाहेर ठेवल्यामुळे थोडासा थंड झाला, त्याच्यामुळे ते बटर लगेच वितळत नाही आहे. चला आता पराठा तर खायला रेडी आहे. आपण आता सर्व करूया. असे पराठे केलात ना छान खुसखुशीत होतात आणि नरमही होतात. तर तुम्ही असे पराठे नक्की करून बघा. माझे तर सगळे करून झाले आहेत. त्याला तर मग आता प्लेटमध्ये मस्त असे सर्व करूया. ते असे टेम्पटिंग दिसत आहेत ना की कधी खाते असं झालं आहे. बघा माझा पराठा आणि जाडही नाही आहेत माझे पराठे. मी बऱ्याचदा बघितले की बाहेर जे पराठे खातो ते जाड असतात, सारण बाहेर येऊ नये म्हणून. तर माझा पराठा पातळ आणि लुसलुशीत छान आहे.
तर ही ट्रिक वापरा तुम्ही. आणि अशाच नवनवीन ट्रिकसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा.